26 जानेवारी 1950 या दिवशी भारत फक्त स्वतंत्र राहिला नाही तर स्वतःचा स्वामी झाला. या दिवशी भारत पाकिस्तान युद्ध झालं नाही तर बाबासाहेबांच्या संविधानाने माणसाला माणुसकीची ओळख करून दिली. जात धर्म वर्ग या पलीकडे जाऊन बाबासाहेबांनी राष्ट्र घडवलं. तो दिवस म्हणजे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. मित्रांनो, हा दिवस फक्त सुट्टीचा नाही तर हा दिवस आहे त्यागाचा, विजयाचा आणि संघर्षाचा. हा दिवस आहे त्या महामानवाचा ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं, ज्यांनी कागदावर फक्त कायदे लिहिले नाहीत तर कोट्यवधी लोकांचं भविष्य लिहिलं. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान फक्त संविधान नाही तर ते पिढ्यानपिढ्याचं कवच आहे. बाबासाहेबांनी संविधान लिहिताना फक्त अक्षर मांडले नाहीत तर या देशाच्या रक्तात समता, बंधुता आणि न्याय पेरलं. बाबासाहेब हे दूरदृष्टीचे नेते होते. म्हणून ते म्हणाले की संविधान कितीही चांगलं असो पण ते राबवणारे जर वाईट असतील तर संविधानही वाईटच ठरतं. आज आपण मोकळेपणाने बोलतो, लिहितो, शिकतो, स्वप्न पाहतो, पण या सगळ्यांमागे बाबासाहेबांची अहोरात्र मेहनत आहे. म्हणून ते फक्त कागदावर लिहिलेलं संविधान नाही तर आपल्या सगळ्यांच्या स्वाभिमानाचा आवाज आहे. पण आज 76 वर्षानंतर आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की आपण संविधान जगतोय का त्याचा फक्त उत्सव करतो. आपण देशप्रेमाची भाषा करतो पण नियम तोडताना आपल्याला अभिमान वाटतो. आपण शिका हा मंत्र घेतला पण संघटित होण्याऐवजी आपण अजून विभागतोय का? फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर तिरंगाचा DP ठेवणं म्हणजे देशभक्ती नाही तर देशभक्ती ती असते ज्या देशात स्त्री सुरक्षित असते, ज्या देशात भ्रष्टाचाराला विरोध असतो आणि ज्या देशात आपली कर्तव्य आठवली जातात ती देशभक्ती असते. जेव्हा आपण त्या तिरंग्याकडे पाहतो तेव्हा आपल्याला वाटलं पाहिजे की या देशासाठी मलाही काहीतरी करायचं आहे आणि मी ते केलंच पाहिजे. मी माझे कर्तव्य प्रामाणिकपणे बजावले पाहिजेत. तेव्हा आपल्याला सावरकरांचे हे शब्द आठवले पाहिजेत की देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि या देशाचे मी देणे लागतो. कारण देशावर प्रेम घोषणा देऊन नाही तर जबाबदारी निभावून केलं जातं. जी जबाबदारी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी निभावली, जी जबाबदारी महात्मा गांधी, सावरकर, छत्रपती शिवाजी महाराजांनी निभावली आणि जी जबाबदारी आता आपले सैनिक निभावत आहेत. मित्रांनो, हा देश कुणाच्याही मालकीचा नाही. हा देश तुमचा, माझा, आपल्या सगळ्यांचा आहे. जर व्यवस्थेत चुका वाटत असतील तर हातावर हात ठेवून गप्प बसू नका. त्याच क्षणी बाबासाहेबांचा मंत्र आठवा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आजचा संघर्ष हा विचारांचा आहे. आपलं शिक्षण फक्त नोकरी मिळवण्यासाठी नाही तर देशाला मजबूत करण्यासाठी आहे. जात धर्म वर्ग या पलीकडे जाऊन आपण देशाला प्रथम स्थान दिलं पाहिजे. आपण आधी देशाचा विचार केला पाहिजे कारण राष्ट्रधर्म हाच खरा आपला धर्म आहे. या प्रजासत्ताक दिनी झेंडा वंदन करताना फक्त हात कपाळावर नको तर मनात संविधानाविषयी निष्ठा ठेवा. डोक्यात क्रांतिकारकांचे विचार. तर मग असा भारत घडवूया जिथे न्यायासाठी कुणालाही वनवन करावं लागणार नाही. कारण वी द पीपल ऑफ इंडिया आपणच आहोत आपल्या भारताचं, आपल्या देशाचं खरं सामर्थ्य. धन्यवाद. जय हिंद. प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.